तर आज खूप छान वाटतं की थुकरेटवाडीमध्ये पुष्पक विमानच्या निमित्ताने सगळे पाहुणे आलेले आहेत आणि मोहन जोशी सर आज इथे आलेले आहेत आणि मोहन जोशी सरांचे अनेक सिनेमे आतापर्यंत गाजले. एक सिनेमा खूप घराघरात अजूनही त्याची चर्चा असते, तो लागल्यानंतर सवत माझी लाडकी. प्रचंड गाजलेला सिनेमा होता आणि आमच्या लोकांना तर आज असं झालं की मग याचं का निमित्त असू नये आणि आमचा जो एक दिग्दर्शक आहे मग त्याने सुद्धा एक वेगळा सिनेमा बनवलेला आहे. तर तुमचा सवत माझी लाडकी सगळ्यांनी बघितलेला आहे. आता बघूयात आमच्या थुकरेटवाडीचा सवत माझी लाडकी. तर मंडळी, सवत माझी लाडकी हा सिनेमा खूप गाजला आणि त्यामध्ये मोहन सर डॉक्टर होते, डॉक्टर. आणि तुमच्या पत्नीचा रोल केला होता नीना कुलकर्णी यांनी, नीनाताईंनी. तर आमचे जे इकडे सुद्धा एक मोहन जोशी आहेत, डॉक्टर मोजो, त्यांच्या पण एक पत्नी आहेत. सरांना प्रेमानं सगळे मोजो म्हणतात. त्यांच्याही पत्नी आहेत नीनाजी. पहिले त्यांना भेटू. या पत्नी या. काय बनवताय? शिरा. गाणं तर लागलं होतं कांदे पोहे. शिराच केलाय. हे मला तुमचं गणितच कळलेलं नाही. असं काय करता? सुवचं पण तसंच आहे ना. काय? तो आधी पिक्चर करतो आणि मग म्हणतो तुला कळणार नाही. कसं आहे भाऊजी, पिक्चरचं नाव म्हणजे तुला कळणार नाही नव्हतं ठेवायला पाहिजे, तुम्हाला नक्की कळेल असं ठेवलं असतं ना तर मग लोक आले असते. लोक आले लोक गेले त्याचं सांगू नका. तुमचे मिस्टर कुठे गेले ते बघा, सकाळपासून गायब आहेत. ते कुठे जाणार आहेत? जाऊन जाऊन जॉगिंगला गेले असतील. अच्छा, बोलवा त्यांना. डॉक्टर मोजो या. टच झालं, टच. वन्स मोर आला, वन्स मोर. वन्स मोर म्हणजे परत एकदा. टच झालं, टच. बरं, एंट्रीचं गाणं ऐकलं का तुम्ही? मोजो मोजो असं एक आम्हालाही पहिल्यांदा कळलं. बापरे, 5 वाजता टच झालं, टच. संध्याकाळचे वाजले, तुम्हाला सकाळी यायचं होतं. जॉगिंगचे कपडे घालून जायचं ना. नॉनसेन्स. टच बोलतोय मी. आपल्याला कपडे खरेदी करायला आवडत नाही, सगळ्यांना माहिती आहे, त्यांनाही आवडत नाही. हो, मी ऐकलं त्यांना आवडत नाही. आपल्याला फक्त एकच गोष्ट आवडते. काय? बुटातले मोजो. ते नाही घातले तर सगळ्यांना त्रास होतो. काय? हा, बोलला तर बोलला, बोलला तर बोलला, बोलला तर बोलला. बोला तो बोला. मी माझ्यासाठी म्हणतोय, बोलला तर बोलला, माझं पाठ नाही. बोलला तर बोलला, नाही तर सांभाळून घ्या मला. हा, बोलला तर बोलला, बोलला तर बोलला. बरं, एक मिनिट, तुम्ही कोण आज स्किट मध्ये हे तरी तुम्हाला कळलंय का? हा. जॉगिंगचे कपडे घालून. मी डॉक्टर आहे, डॉक्टर. अच्छा. डॉक्टर सज्जन. काय? डॉक्टर सज्जन. सर्जन. सर्जन. सर्जन पिक्चर मध्ये सर्जन आहे ना? हा, तेच. म्हणजे MS. MS धोनी असतो. मी BK. काय? भाऊ कदम मोजो. MS म्हणजे मास्टर इन सर्जरी, शल्य चिकित्सक, जे ऑपरेशन थिएटर मध्ये ज्याला OT म्हणतात त्यामध्ये जाऊन सर्जरी करतात. हे सगळं कळतंय ना तुला? मग का आमच्या डोक्यावर बसतो सोमवार मंगळवार? जाणं तिकडे पुण्याला डिस्पेन्सरी टाक. तुला डॉक्टरांचा रोल करायचा आहे. बोलला तर बोलला, बोलला तर बोलला, बोलला तर बोलला. अगं बाई, कोण आलं? हा, ती आली असेल तुझी मैत्रीण बेंद्रे. हा, आणि तिला सांग मी घरात नाही म्हणून.
अरे डॉक्टर इथे बसले. हॅलो डॉक्टर. हॅलो डॉक्टर. डॉक्टर काय काम काढलं बेंद्रेबाई? आंघोळ करते आतमध्ये काय असं. बरं ऐक ना घरी ना, मला की नाही थोडीशी साखर दे ना, पाहुणे आलेत ना घरी. आंटी हा बरं ऐक ना, हा. हं, चहा पावडर पण दे, पाहुणे आलेत ना घरी. ऐक ना, काय? थोडंसं दूध पण दे, हा, पाहुणे आलेत ना घरी. त्यापेक्षा मी काय म्हणतो, पाहुण्याने इकडे घेऊन ये ना. ठीक, तुम्ही पण काय पण डॉक्टर अहो, एवढीशा चहासाठी पाहुण्याने इथे आणायचं म्हणजे काहीतरी जा. मग? थोड्या वेळ जाऊ दे ना, जेवायलाच बोलवते. हा, जेवायला मस्त नाही ते जेवायला. तुम्ही पण ना एकदा बघा. आहे, असं काय करतं आम्ही आपलं असं पहुडले होते, बाकी काही नाही. असं आया, हे काय हेडफोन कोणच आहे? हेडफोन नाही ते, मग काय आहे? घटस्कोच म्हणतात त्याला. हा, काय आहे? घटस्कोप. स्टेथोस्कोप. बघा हे येतं ना तुला, मग कशाला जाणं तिकडे डिस्पेन्सरी उडून बस ना. तुम्हाला जायचं ना, जा पटकन डिस्पेन्सरीत जा. जातो तो दिन्यावर दे ना. कोण दिन्या? दिनेश दामले माझा असिस्टंट, त्याची वाट बघतोय. हा, आपण तिघं मिळून चहा पिऊ मग. हे काय नाही. निदान त्या गाण्यावर तो लिपसिंग करेल असं तरी वाटलं होतं मला. पहिल्यांदा तो म्हणला मी गाऊ का. लिपसिंग सोड, ऍटिट्यूड बघ, ऍटिट्यूड बघ. कोण आहात तुम्ही? अबे ओळखलं नाही का मला? दामले म्हणजे दिनेश दामले. नाही, दिनेश दामले म्हणजे दिनेश मले दामले. आहे. अबे हाय काय नाही काय मनी 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 तू माझ्या ध्यानी मनीच नाही आहे. मनी मनी जमलं जमलं असं असतं. नाही, हा दामले नाही, मग मनीला ना शक्ती कपूरने घरात डांबले असं वाटतंय. दामलेचा आवाज काढा. मी काही सोबत भावे आहे काय हा? म्हणजे नुसतं तोंड आलो ते ना अर्जित सिंग गाणं गाते, त्याला काय अर्थ आहे काय? एक मिनिट, पण ते उत्तम गायक आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? आणि ते अभिषेकींकडे शिकलेले आहेत असं माझी माहिती आहे. सॉरी हे मला माहित नव्हतं. पण म्हणजे माना लागन तुमचं म्हणजे अभिनंदन करायला पाहिजे सर त्यांचं. म्हणजे गाणं शिकण्याबद्दल. नाही वेळीच थांबल्याबद्दल. ते सोपं नाही, हे सोपं नाही आहे, हे महत्वाचं आहे सर. वेळ थांबलं महत्वाचं आहे, असं आहे ते.